प्रिय विद्यार्थ्यांनो, यावर्षी तुम्ही इयत्ता 8वीमध्ये प्रवेश घेतलेला आहे. पहिलीपासून तुम्ही मराठी हा विषय शिकत आलात, पण आता 8वीमध्ये आल्यावर तुम्हाला संस्कृत हा अतिशय सुंदर विषय अभ्यासायला मिळणार आहे. तर आपण ह्याचा थोडासा परिचय करून घेऊया आज. आता बघा, तुम्हाला प्रस्तावनेमध्ये काय दिलेलं आहे. आत्मीयाः छात्राः, प्रिय विद्यार्थ्यांनो, संस्कृत भाषा नाम अस्माकं भारतीय साहित्यस्य संस्कृतेः ज्ञानभाण्डारस्य कुंचिका एव. संस्कृत भाषा म्हणजे आपल्या भारतीय साहित्यातले संस्कृतचं ज्ञानभाण्डाराचा जणू काही ब्रशच आहे. वस्तुतः संस्कृत भाषा नैव अपरिचिता युष्माकं. खरं तर संस्कृत भाषा ही आपल्यासाठी काही अगदी अपरिचित नाही आहे. लहानपणी आपण वेगवेगळ्या प्रकारचे श्लोक शिकतो. गणपती स्तोत्र, रामरक्षा, भगवद्गीतेचा अध्याय हे सगळं संस्कृतमध्येच आहे. यतः कतिचन भारतीय भाषासु व्यवहारे विद्यमानाः बहवः शब्दाः संस्कृतोद्भवाः एव. आपल्या भारतीय भाषेमधले व्यवहारातले अनेक शब्द हे संस्कृतमधून आपल्या तोंडातून गेलेले असतात, पण आपल्याला माहिती नसतं तो शब्द संस्कृत आहे. इतः परः शास्त्रशुद्धपद्धत्या अध्ययनस्य प्रारंभः भवेत्. पण आता यावर्षीपासून शास्त्रशुद्ध पद्धतीनं आपण संस्कृतच्या अभ्यासाला सुरुवात करणार आहोत. यथा भाष्यते सा भाषा, अतः संभाषणेन एव भाषाध्ययनस्य आरंभः भवति. जी बोलतो ती आपली भाषा, ह्या उक्तीप्रमाणे संभाषणाने आपण आपल्या भाषेचा अभ्यासाला सुरुवात करणार आहोत, म्हणजे संस्कृत भाषेच्या अभ्यासाला सुरुवात करणार आहोत. तद अनुसारम अस्य अभ्यासक्रमस्य रचना कृता. आणि त्याला अनुसरूनच ह्या अभ्यासक्रमाची रचना केलेली आहे. पुस्तकेस्मिन् चित्रमयाः कथाः गीतानि संवादाश्च सन्ति. ह्या पुस्तकामध्ये काही चित्रमय कथा, गीत, संवाद हे तुम्हाला दिलेलं आहे. तेषाम् आधारेण वाक्यरचना कर्तुं प्रयत्नः विधेयः. आणि त्याच्या आधाराने वाक्यरचना करण्याचा आपण प्रयत्न करायचा आहे. यद यत् पठितं तस्य तस्य प्रयोगं भाषणे लेखने पठने च उत्साहेन कुरुत. जे जे तुम्ही वाचाल, जे जे तुम्ही यावर्षी नवीन शिकाल, त्याचा उपयोग तुम्ही भाषणामध्ये, तुमच्या लेखनामध्ये, वाचनामध्ये उत्साहानं केला पाहिजे. पाठ्यपुस्तके यावद अस्ति तावन् मात्र संस्कृतं न. केवळ पाठ्यपुस्तकामध्ये जेवढे दिले तेवढेच संस्कृत भाषा सीमित नाही आहे. परीक्षानिमित्तं यत् अध्ययनं क्रियते तावन् मात्रं ज्ञानं न. परीक्षेच्या दृष्टीनं जो तुम्ही अभ्यास करताल तेवढंच ज्ञान संस्कृतमध्ये नाही आहे. भाषा तु अस्माकं जीवनम अभिवाप्य तिष्ठन्ति. भाषा तर आपल्या जीवनालाही व्यापून उरलेली आहे. अतः भाषाध्ययनं निरंतरं भवेत्. म्हणून भाषेचा अभ्यास हा निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. तदर्थः शिक्षकाः, पालकाः, सहपाठिनः आंतरजालपत्राणि जलभाषा उपयोजनानि साहाय्यभूतानि भविष्यन्ति. मग त्याच्यासाठी तुम्ही शिक्षक, पालक, मित्रमैत्रिणी, वेबसाईट, मोबाईलचे ॲप ह्या सगळ्यांचं तुम्ही सहाय्य घेऊ शकता. सर्वदा स्मरत, म्हणून सदैव लक्षात ठेवा. यः पठति लिखति पश्यति परिपृच्छति पंडितानुम उपाश्रयते तस्य दिवाकरकिरणैः नलिनीदलम् इव विकास्यते बुद्धिः. हा श्लोक लक्षात घ्या मुलांनो, की जो कोणी वाचेल, लिहेल, पाहेल, प्रश्न विचारेल, अगदी पंडितासारखा अभ्यास करेल, त्याची बुद्धी ही सदैव चिखलातल्या कमळाप्रमाणे त्याच्या बुद्धीचा विकास होत राहील. सूर्याच्या किरणाप्रमाणे त्याची बुद्धी विकसित होत राहील. कंठस्थीकरणं, नियमबद्धता, स्पष्टोच्चारणं च संस्कृत अध्ययनस्य वैशिष्ट्यं. कंठस्थीकरण म्हणजे पाठांतर, नियमबद्धता, स्पष्ट उच्चारण असणे हे सगळे संस्कृतच्या अभ्यासाची वैशिष्ट्य आहेत. अतः एव सा संस्कृता भाषा. म्हणूनच ती संस्कृत अशी खूप गोड भाषा आहे. कंठस्थीकरणं नाम अज्ञात्वा रटनं च
पाठांतर म्हणजे अज्ञानपणे वारंवार उच्चारणे नाही, तर अल्पकालेन दोषरहितां भाषा ज्ञातुं तदुपयुक्तम. तर थोड्याच काळामध्ये पण दोषरहित भाषा समजवून घेऊन त्याचा अभ्यास करणे हे सगळ्यात उपयुक्त आहे. कंठस्थीकरणेन उच्चारणं शुद्धं भवति, स्मरणं च वर्धते. पाठांतरामुळे तुमचं उच्चारही स्पष्ट होतील आणि तुमच्या स्मरणातही वाढ होईल. पुस्तकस्था विद्या यदि मस्तकस्था भवति तर्हि पुस्तकावलंबित्वं क्रमशः समाप्तं भवति. ज्याप्रमाणे पुस्तकातली विद्या केवळ आपल्या डोक्यामध्ये शिरते, पण पुस्तकावर अवलंबून ती क्रमशः कधीच समाप्त होत नाही. युष्माकं भाषाप्रवेशः आमोदकरः स्यात् इति आशासे. तुमचा संस्कृतचा भाषाप्रवेश हा आनंदमय व्हावा अशी आशा आहे. नमस्कार.